हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्राण चॅनलमध्ये। आज बाईटशीट प्राणमध्ये ना आपण अगदी इन्स्टंट असा कोळंबी बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे कोळंबी घेतलेली आहे। अगदी मोठ्या आकाराची ही कोळंबी आहे। स्वच्छ अशी निवडून धुवून आपण ती घेतलेली आहे। त्याला थोडीशी हळद लावून ती कोळंबी आपण ठेवली होती। त्यानंतर त्यामध्ये आपण मीठ टाकले, 3 ते 4 मोठे चमचे मीठ टाकले, 1 चमचाभर इतके आलं लसूण पेस्ट टाकले, अगदी मोठा चमचा भरून इतकी। त्यानंतर जेव्हा आपल्याकडे कोळंबी बिर्याणी मसाला नसतो तेव्हा तुम्ही सवाईचा चिकन बिर्याणी मसाला वापरू शकता। साधारणतः अर्ध पाकिट आपण यामध्ये टाकले। त्यानंतर इथे माझ्याकडे सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला होता, त्याचं सुद्धा अर्ध पाकिट यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर थोडंसं फ्लेवर येण्यासाठी आपण चिकन मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये, साधारणतः 1 चमचाभर इतका। त्यानंतर तंदुरी मसाला होता घरी, त्यातला सुद्धा अर्धा चमचा मसाला आपण यामध्ये टाकलाय। त्यानंतर आता ह्यामध्ये 1 ते 1.5 चमचाभर इतकी धने पावडर टाकायची आहे। धने पावडरने अगदी मस्त असा फ्लेवर येतो बिर्याणीला। त्यानंतर टाकायचं आहे लाल तिखट, 1 छोटा चमचा लाल तिखट आपण यामध्ये टाकणार आहोत। खूप जास्त लाल तिखट टाकायची गरज नाही, कारण यामध्ये आपण आता आलं लसूण मिरची कोथिंबीरची 1 चमचाभर इतकी पेस्ट टाकले आणि नंतर फोडणीला आपण मिरची सुद्धा वापरणार आहोत। थोडासा लिंबू पिळून घेतला यामध्ये आपण। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे आपण हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। तंदुरी मसाल्यामध्ये पण थोडंफार मीठ असतं, त्याच्यामुळे आपण अगदी व्यवस्थित असं मीठ यामध्ये टाकून घेणार आहोत। नंतर आपल्याला कोळंबी शिजवताना मीठ पुन्हा टाकायला नाही लागणार, अशा पद्धतीने आपण यामध्ये आता मीठ टाकून घेणार आहोत। इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। इथे आता मीठ टाकूयात। जेवढी बिर्याणी बनवायची त्या अकॉर्डिंगली मीठ आपण आता एकदाच यामध्ये टाकून घेतलंय। हे सगळं आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता ही कोळंबी आपल्याला अशीच मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायची आहे। साधारणतः अर्धा तास तरी कोळंबी मॅरिनेट झाली पाहिजे। आता कोळंबी मॅरिनेट व्हायला आपण ठेवून दिलेली आहे, तोपर्यंत आपण इथे भात बनवून घेऊयात। त्यासाठी आपण इथे 1 वाटीभर इतका इंडिया गेट बासमती राईस घेतलेला आहे आणि अर्धी वाटी स्टीम राईस घेतलेला आहे। दोन्ही तांदूळ मिक्स केलेले आहेत, कारण इंडिया गेट बासमती राईस थोडा कमी होता घरामध्ये। मग अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीने 2 राईस मिक्स करून सुद्धा बिर्याणी बनवू शकता, छान बनते। आता हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलाय। त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। भात शिजला जाईल इतपत पाणी आपण टाकलेलं आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं। नंतर हे पाणी काढून टाकावं लागलं तरी चालतं। आता त्यानंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे, 2 वेलच्या टाकलेल्या आहेत आणि 1 तमालपत्र टाकलंय। इथे आपण 1 चमचाभर इतकं तेल टाकायचंय, तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता। आता हा भात आपल्याला पातेल्यात शिजू द्यायचा आहे। अगदी 90% इतपत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे आणि ह्याला अजिबात हलवायचं नाहीये। इथे तुम्ही पाहू शकता आपण भात शिजवून घेतलेला आहे। अगदी मस्त असा तांदूळ शिजलाय। 90% इथपर्यंत तांदूळ आपण शिजवून घेतलेला आहे। उरलेला थोडासा तांदूळ बाकी नंतर शिजला जातो जेव्हा आपण दम लावतो तेव्हा। आता एक भांडं घेतलंय, त्यावरती पसरट जाळी ठेवली आणि त्यामध्ये हा भात असं पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि कोरडा भात आपल्याला भेटेल। अशा पद्धतीने पसरवून ठेवला की भात लगेच थंड सुद्धा होतो आणि मस्त फडफडीत सुद्धा बनतो। आता आपण कढईमध्येच ही बिर्याणी बनवायला घेणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक कढई घेतली आहे। कढईमध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं तेल आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर आपण फोडणीला यामध्ये तमालपत्र आणि 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। मिरच्या अख्ख्याच टाकल्यात आपण, मस्त असा फ्लेवर येतो बिर्याणीला त्याच्यामुळे।
आता यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा टाकणार आहोत। साधारणतः 2 कांदे घेतलेत आपण इथे उभे चिरून। आता हा कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा बऱ्यापैकी परतत आला की त्यामध्ये आपल्याला पुन्हा 1 चमचाभर इतके आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। ही आलं लसूण पेस्ट सुद्धा आता छान कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। आपण दही वापरलंय त्याच्यामुळे जास्त टोमॅटो आपल्याला इथे टाकायचा नाहीये, अर्धाच टोमॅटो घेतलाय आपण इथे बारीक चिरून। हे सगळं आता व्यवस्थित शिजेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे। आता मॅरिनेट करून ठेवलेली ही जी कोळंबी आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे। अगदी मोठ्या आकाराची कोळंबी आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बिर्याणीला मस्त असा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये पुन्हा आपल्याला 1 चमचाभर इतकी धने पावडर टाकायची आहे। धने पावडरने मस्त असा फ्लेवर येतो बिर्याणीला, त्यामुळे आपण इथे आवर्जून ती वापरलेली आहे। हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये अगदी किंचितसं पाणी टाकायचं आहे। कोळंबी शिजली जाईल इतकंच पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता झाकण ठेवून आपल्याला मीडियम लो फ्लेमवरती ही कोळंबी अगदी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। व्यवस्थित शिजली जाईल अशी आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये झाकण काढून तुम्ही कोळंबी चेक सुद्धा करू शकता व्यवस्थित शिजले की नाही। इथे तुम्ही पाहू शकता कोळंबी अगदी मस्त अशी शिजलेली आहे। मध्ये एकदा दोनदा झाकण काढून मी ती चेक केली होती। थोडासा रस्सा कोळंबीमध्ये राहायला पाहिजे, जेणेकरून आता आपण हा राईस टाकू तेव्हा तो पूर्णपणे कोरडा मसाला होणार नाही। थोडासा ओलसर मसाला बिर्याणीला छान लागतो। खूप जास्त मसाला कोरडा झाला तरी सुद्धा बिर्याणी खायला मग मजा येत नाही। हा जो भात आपण शिजवून घेतलेला तो आपण यावरती टाकून घेतलाय। त्यानंतर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकलेली आहे आणि आता यावरती आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फूड कलर सुद्धा ॲड करू शकता किंवा जे कांदे असतात आपण परतून घेतलेले ब्राऊन ऑनियन ते सुद्धा याच्यावरती टाकू शकता। पण आपण अगदी सिंपल वेनी ही बनवणार आहोत, त्यामुळे आपण आता यामध्ये काही एक्स्ट्राचा ॲड केलेला नाही आहे। आता यावरती आपण झाकण ठेवलं आणि या झाकणावरती काहीतरी वजन ठेवायचं। आता 10 मिनिटांसाठी मस्त असा दम लावून घ्यायचा आहे बिर्याणीला। अगदी बारीक गॅसवरती आपण बिर्याणीला दम लावून घेतलेला आहे। साधारणतः 10 मिनिटं बिर्याणी ठेवली होती। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त तुपाचा घमघमाट सगळीकडे सुटलेला आहे आणि बिर्याणी बनवून तयार आहे। कधी कोळंबी घरी आणली आणि कोळंबी बिर्याणी कशी बनवायची असा विचार तुम्हाला पडला असेल ना, तर ही वाली बिर्याणी तुम्ही डेफिनेटली घरी ट्राय करू शकता। इथे पप्पांना प्रचंड भूक लागलेली, त्याच्यामुळे आधी पप्पांना थोडीशी बिर्याणी काढून दिली आणि त्याच्यानंतर हा शॉट घेतलाय, त्याच्यामुळे एका साईडला तुम्हाला बिर्याणी कमी दिसत असेल। खूप मस्त बनली आहे। रायत्यासोबत ही बिर्याणी खायला अगदी अप्रतिम लागते। कधी कोळंबी बिर्याणी तुम्ही घरी ट्राय केली नसेल ना, तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। खरंच खूप भारी लागते खायला। नक्की रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।